नमस्कार. श्री न रा परांजपे लिखित श्री रामकृष्ण चरित्र हे श्री रामकृष्ण परमहंस यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 47व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. श्री रामकृष्ण व नरेंद्रनाथ. नरेंद्राच्या सत्यनिष्ठे संबंधाने श्री रामकृष्णांची अत्यंत उच्च धारणा असे. त्यांना वाटे की अत्यंत सत्यपरायण नरेंद्रच्या तोंडून असत्य गोष्ट कधीही बाहेर पडावयाची नाही. म्हणून एखाद्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल त्यांची खात्री असली व ती गोष्ट खरी नाही असे नरेंद्र म्हणाला तर सरळ स्वभावाच्या श्री रामकृष्णांच्या मनात त्या गोष्टीच्या सत्यतेबद्दल संशय निर्माण होईल. एक दिवस चातक पक्षाची गोष्ट निघाली असता नरेंद्र म्हणाला, महाराज, चातक पक्षी मेघांच्या पाण्याशिवाय इतर कसलेही पाणी पित नाही म्हणतात, पण ती नुसती कविकल्पना आहे. मी स्वतः एक चातक पक्षी नदीचे पाणी पिताना पाहिला आहे आणि एखाद्या दिवशी तुम्हाला सुद्धा दाखवेन. प्रत्यक्ष नरेंद्राने असे म्हटल्यावर मग काय विचारावे. श्री रामकृष्ण म्हणाले, तूच म्हणतोस तेव्हा असेलही तसे. तर मग इतके दिवस माझीच चुकीची कल्पना झाली होती. तर त्यानंतर एक दिवस नरेंद्र मोठ्या लगबगीने श्री रामकृष्णास हाक मारून म्हणाला, हा पहा महाराज, चातक पक्षी नदीचे पाणी पित आहे. श्री रामकृष्ण त्या पक्षाकडे पाहून हसत हसत नरेंद्रला म्हणाले, आहारे मूर्खा, अरे हे तर वटवा गुळ. चातक इतर ठिकाणी पाणी पितो असं सांगून उगीच त्या दिवसापासून तू मला विचारात पडलेस. त्यामुळे तुझ्या साऱ्याच गोष्टींवर मी विश्वास ठेवणार नाही. नरेंद्राच्या मनात नेहमीच उच्च विचार घोळत राहावे व त्यांच्या अनुरोधाने त्याने आपली सर्व कामे करीत जावी इकडे प्रथमपासून श्री रामकृष्णांचे लक्ष असे. एवढ्याच कारणाने नरेंद्राबरोबर त्यांचे आचरण इतर भक्त मंडळीहून निराळे असे. भगवत भक्तीची हानी होऊ नये म्हणून आहार, विहार, निद्रा, जप, ध्यान वगैरे सर्व विषयांसंबंधी जे नियम श्री रामकृष्ण स्वतः पाडून इतरांनाही ते पाळण्यास उपदेश करीत तेच नियम नरेंद्रास लागू नाहीत व हे न पाळल्यास त्याला दोष लागणार नाही असे ते सर्वांसमक्ष निसंकोच प्रतिपादन करीत. नरेंद्र नित्यसिद्ध, नरेंद्र ध्यानसिद्ध. नरेंद्रामध्ये असलेला ज्ञानाग्नी निरंतर दगदगीत पेटलेला असून सर्व प्रकारचे आहारादिकांचे दोष जळून भस्म करत असतो. म्हणून त्याने कुठेही काहीही खाल्ले तरी त्याला त्यापासून दोष लागणार नाही. ज्ञानखड्गाने तो आपले मायाबंधन सदैव तोडून टाकीत असल्यामुळे महामाया त्याच्यावर प्रभाव चालू शकत नाही वगैरे वगैरे नरेंद्रांविषयी कितीतरी गोष्टी ते नेहमी आमच्याजवळ सांगत. एक दिवस नरेंद्र हॉटेलात काही खाऊन श्री रामकृष्णास म्हणाला, महाराज, कुणी खाऊ नये म्हणतात असले जिन्नस मी आज हॉटेलात खाऊन आलो आहे. श्री रामकृष्णांनी जाणले की नरेंद्र हे काही आपली बहादुरी दाखवण्यासाठी म्हणत नसून तसे केल्यामुळे त्याला आपल्याला स्पर्श करायचा नसेल, अगर खोलीतील पाण्याची भांडी वगैरे पदार्थांना शिव द्यायचे नसेल तर हे सारे अगोदर माहीत असलेले बरे म्हणून सांगत आहे. श्री रामकृष्ण लगेच त्याला म्हणाले, काही हरकत नाही, तुला त्याचा काही एक दोष नाही. गोमांस भक्षण करून जर कोणी आपले मन ईश्वरचरणी आढळ राखत असेल तर त्याचे ते खाणे हविष्यान्य तुल्य होय व जर कोणी कंदमुळे भक्षण करून विषय चिंतनात निमग्न राहत असेल तर त्याचे ते खाणे गोमांस तुल्य होय. तू आज अखाद्य पदार्थ खाऊन आलास तरी मला त्याचे काही वाटत नाही. परंतु इतरांकडे बोट दाखवून म्हणाले, यातल्या कुणी मला असे येऊन सांगितले असते तर मी त्याला स्पर्शसुद्धा करू शकलो नसतो. असो, शिष्याच्या मनाची इतकी बारकाईने परीक्षा करून त्याच्याशी तदनुरूप आचरण करणे हे जगद्गुरू खेरीज इतरांच्या ठिकाणी संभवत नाही. श्री रामकृष्णांनाही आपल्या अगदी पोटातल्या गोष्टी नरेंद्रला सांगितल्याशिवाय राहत नसे. ते सर्व विषयात त्याचे मतामत विचारित. आपल्याकडे आलेल्या व्यक्तींच्या बुद्धीची व विश्वासाची परीक्षा पाहण्यासाठी अनेक प्रसंगी ते त्याचा नरेंद्राशी वाद लावून देत. आपण स्वस्थपणे गंमत पाहत असत. श्री रामकृष्णांसारख्या महापुरुषाचे आपल्यावर एवढे प्रेम आहे याची त्याला निरंतर जाणीव राहून त्यांच्या या प्रेमात साधेसेच आपले वर्तन सर्वदा कसे राहील इकडे नरेंद्रचे लक्ष राहू लागले व 3-4 वर्षाच्या अवधीतच तो सर्वस्वी त्यांचा झाला. नरेंद्र श्री रामकृष्णांकडे येऊ लागल्यानंतर काही महिन्यांनी श्री रामकृष्ण कथामृत या अलौकिक ग्रंथाचे कर्ते व श्री रामकृष्णांचे परमभक्त श्रीयुत म्हणजे महेंद्रनाथ गुप्त यांना श्री रामकृष्णांचे प्रथम दर्शन झाले. त्यांच्या प्रथम भेटीची हकीकत त्यांनी आपल्या पुस्तकात सांगितलेलीच आहे. नरेंद्रनाथ सांगत असे, त्या सुमारास एकदा मी रात्री श्री रामकृष्णांकडेच राहिलो होतो.
संध्याकाळी पंचवटीखाली सहज बसलो होतो. इतक्यात श्री रामकृष्ण तेथे आले व माझा हात धरून हसत हसत म्हणाले, आज तुझी विद्या आणि बुद्धी किती आहे ते बघू. तू तर मारे 2.5 परीक्षा पास झाला आहेस, पण आज 3.5 परीक्षा पास झालेला मास्तर आला आहे. चल बघू त्याच्याशी वाद करण्यास कितीचा टिकतोस पाहू. अर्थातच मला मग श्री रामकृष्णांबरोबर जावे लागले. खोलीत गेल्यावर श्री रामकृष्णांनी मची ओळख करून दिली व मग आम्ही अनेक विषयांवर एकमेकांशी बोलू लागलो. श्री रामकृष्ण एका बाजूला गुपचूप बसून आमचे बोलणे ऐकत होते. काही वेळाने निघून गेल्यावर ते म्हणाले, 3.5 परीक्षा पास होऊन तरी काय उपयोग. मास्तर बायकांसारखा लाजाळू आहे, त्याच्याने धड बोलवत सुद्धा नाही. अशा रीतीने ते नेहमी माझ्याबरोबर कोणाचा तरी वाद लावून देऊन आपण स्वस्तपणे गंमत पाहत बसत. श्री रामकृष्णांच्या संसारी भक्त मंडळीत केदारनाथ चट्टोपाध्याय या नावाचे एक गृहस्थ होते. ते मोठे भगवत भक्त असून सरळ स्वभावाचे होते. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ होता. भजन कीर्तन वगैरे ऐकताना त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागत. ही त्यांची भक्ती पाहून श्री रामकृष्ण त्याची नेहमी प्रशंसा करीत. ते डाक्का येथे राहत असून मधून श्री रामकृष्णांच्या दर्शनास येत. ते आले म्हणजे श्री रामकृष्णांनी आपल्या इतर भक्त मंडळींशी त्यांची ओळख करून द्यावी. एक दिवस केदारनाथ श्री रामकृष्णांजवळ बसले असता नरेंद्र तेथे आला. श्री रामकृष्णांच्या सांगण्यावरून नरेंद्राने 1-2 पदे म्हटली. ती ऐकत असता केदारनाथ त्यात अत्यंत तन्मय होऊन गेले होते व त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या. गाणे संपल्यावर त्या दिवशी केदारनाथांच्या बरोबरही श्री रामकृष्णांनी नरेंद्राचा वाद लावून दिला. केदारनाथ आपल्या म्हणण्याचे चांगले समर्थन करीत व प्रतिवाद्याच्या विचारसरणीतील चुका रोखठोक जबाब देऊन त्यांना दाखवीत. त्यांनी एखाद्याच्या प्रश्नावर एखादे बिनतोड उत्तर देऊन त्याला निरुत्तर केले व ते उत्तर श्री रामकृष्णांना पसंत पडले तर केदारने त्या दिवशी या प्रश्नावर असे उत्तर दिले, असे ते ज्याच्या त्याच्याजवळ मोकळ्या मनाने सांगत. नरेंद्रबरोबर वाद करताना त्या दिवशी असा प्रश्न निघाला की भगवान जर खरोखरच दयामय आहे तर मग त्याच्या सृष्टीत इतकी विषमता व दुःख कष्ट का. नुसते पोटभर अन्न न मिळाल्यामुळे हजारो माणसे का मरावी. यावर केदारने उत्तर दिले, दयामय असूनसुद्धा आपल्या सृष्टीत दुःख कष्ट अपमृत्यू वगैरे राखण्याचे ईश्वराने ज्या दिवशी ठरवले त्या दिवशीच्या सभेला त्याने मला बोलवले नाही. तेव्हा हे त्याने असे का ठरवले हे मी कशावरून समजावे बरे. हे ऐकून तिथे एकच हाशा पिकला. तरी पण त्या दिवशी नरेंद्रच्या तीक्ष्ण कोटीक्रमापुढे केदारला हारावे लागले. केदारनाथ निघून गेल्यावर श्री रामकृष्ण नरेंद्रला म्हणाले, का रे, कसं आहे केदार, पाहिलास ना, कशी भक्ती आहे पाहिलेस ना. देवाचे नुसते नाव त्याच्या कानी पडले की त्याच्या डोळ्यातून कसे अश्रू वाहू लागतात पाहिलेस ना. देवाचे नाव कानी पडताच त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात. तो जीवनमुक्त. केदार मोठा चांगला मनुष्य आहे नाही. नरेंद्रचा स्वभाव फार तेजस्वी व अंतःकरण पवित्र. पुरुषासारखे पुरुष असून ते बायकांसारखे आचरण करतात. मग ते धर्मलाभाच्या बाबतीत असो अथवा इतर कोणत्याही बाबतीत असो, त्याचा त्याला मनापासून तिटकारा येईल. दृढ संकल्प व सततोद्योग यांच्या जोरावर ईश्वरलाभ करण्याचा प्रयत्न करणे सोडून देऊन बायकांसारखे मुळूमुळू रडून ईश्वर दर्शनाची इच्छा करणे म्हणजे पुरुषत्वाचा अपमान करणे आहे असे त्याला वाटत असे. ईश्वरावर सर्वस्वी भार टाकला तरी पुरुष तो पुरुषच. त्याने आपल्या पुरुषत्वाला उचित अशा रीतीने आत्मसमर्पण करावे असे त्याचे मत असे. म्हणून श्री रामकृष्णांचे बोलणे न पटून तो म्हणाला, महाराज, ते मला कसे बरे समजावे. आपण जाणू शकता म्हणून आपण तसे म्हणता हे ठीक आहे. नाहीतर नुसत्या रडारडीवरून चांगले वाईटपणा काही ओळखता येणार नाही. तसे कशाला. नुसते एका वस्तूकडे टक लावून पाहत बसले तरी डोळ्याला पाणी येते. राधेच्या विरहावस्थेची गाणी ऐकून कित्येकांचे डोळे भरून येतात. पण तसे होण्याचे कारण भक्तीचा उमाळ नसून आपल्या स्त्री विरह आठवल्यामुळे अथवा स्वतःला त्या अवस्थेत कल्पिल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. पण अशा अवस्थेचा अनुभव नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला अशी कैक गाणी ऐकूनसुद्धा बिलकुल रडू येणार नाही. अशा रीतीने आपल्याला पटत नसलेली गोष्ट स्पष्टपणे त्यांना सांगण्यास नरेंद्र कधी कमी करत नसे व श्री रामकृष्णही या त्याच्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल त्याच्यावर प्रसन्न होत. श्री रामकृष्णांकडे येऊ लागल्यापासून नरेंद्रनाथ ब्राह्म समाजात जात असे मागे सांगितलेच आहे. निराकार ईश्वराचीच मी उपासना करीत जाईन अशा आशयाच्या समाजाच्या अंगीकारपत्रावर त्याने सही करून दिली होती.
यापूर्वीच राखालचंद्राची व नरेंद्राची ओळख झालेली होती व त्यानेही समाजाच्या अंगीकारपत्रावर सही करून दिली होती. नरेंद्रनाथ श्री रामकृष्णांकडे येऊ लागला तेव्हा तेथेही राखाल येत असतो असे पाहून त्याला फार आनंद झाला. राखालचा साकारोपासनेकडे मुळापासून ओढा होता व श्री रामकृष्णांच्या उपदेशामुळे त्याचीही सगुण भक्ती पुन्हा जागृत झाली. एक दिवस नरेंद्रनाथ दक्षिणेश्वरी आला असता श्री रामकृष्णांच्या बरोबर राखालही देवळात जाऊन देवांना नमस्कार करीत असल्याचे त्याने पाहिले. सत्यपरायण नरेंद्रला याचा राग आला व त्याने समाजाच्या अंगीकारपत्रावर केलेल्या सहीची राखालला आठवण करून देऊन सध्याच्या त्याच्या वर्तनाबद्दल त्याची चांगली खरडपट्टी काढली. गरीब बिचारा राखाल. नरेंद्रपुढे त्याला काही बोलता येईना व त्या दिवसापासून नरेंद्रापुढे जाण्याला सुद्धा त्याला भीती वाटू लागली. या साऱ्या गोष्टी श्री रामकृष्णांच्या कानावर जाताच नरेंद्रला एक दिवस एकीकडे बोलवून ते त्याला म्हणाले, हे बघ, याबद्दल राखालला तू आणखी काही बोलू नकोस. तुला पाहताच तो भीतीने थरथर कापू लागतो. सध्या त्याच्या मनाचा कल साकारोपासनेकडे आहे. मग त्याने काय करावे बरे? सर्वांनाच तुझ्यासारखी निर्गुणाची धारणा पहिल्यापासून कशी व्हावी? तेव्हापासून नरेंद्राने राखालला साकारोपासनेबद्दल कधी दोष दिला नाही. नरेंद्र उत्तम अधिकारी असल्याचे जाणून प्रथमपासूनच श्री रामकृष्ण त्याला अद्वैत तत्वाचा उपदेश करत असत. तो तेथे येताच त्यांनी त्याला अष्टावक्र संहिता वगैरे पुस्तके वाचावयास द्यावी. नरेंद्रला ते सारे ग्रंथ नास्तिक विचारांनी भरलेले वाटत. श्री रामकृष्णांच्या आग्रहावरून त्याने ते पुस्तक थोडेसे वाचल्यासारखे करावे व लगेच स्पष्टपणे म्हणू लागावे, यात आणि नास्तिकपणात काय फरक आहे? उत्पन्न झालेल्या जीवाने मी उत्पन्नकर्ता शिव आहे असे म्हणावे म्हणजे काय? यापेक्षा कुठे अधिक पाप असू शकेल काय? मी ईश्वर, तू ईश्वर, जन्म मरणशील सर्व पदार्थ ईश्वर, यापेक्षा एखादी अधिक विचित्र गोष्ट असणे शक्य आहे काय? या ग्रंथकर्त्या ऋषींची डोकी बिघडली असली पाहिजेत, नाहीतर त्यांनी असे कधीच लिहिले नसते. हे ऐकून श्री रामकृष्णांनी थोडेसे हसून म्हणावे, अरे पण तुला हे सारे पटत नसेल तर नको मानू. म्हणून त्या ऋषींची निंदा कशाला करतोस आणि ईश्वराच्या स्वरूपाची इति तरी काय करतोस? तू सत्यस्वरूप ईश्वराची मनोभावाने प्रार्थना कर आणि तुला त्याच्या ज्या स्वरूपाचा प्रत्यय येईल त्यावरच विश्वास ठेव म्हणजे ते झाले ना. तरीसुद्धा श्री रामकृष्णांच्या म्हणण्याकडे त्याने लक्षच देऊ नये व त्या ग्रंथात प्रतिपादलेल्या विषयांचा श्री रामकृष्णांजवळ व इतर लोकांजवळ खुशाल उपहास करीत सुटावे. ज्ञानमार्गाचा साधक असूनही नरेंद्राच्या अंतःकरणात भक्तिभाव व कोमलता हेही गुण भरपूर भरलेले आहेत असे त्याच्याविषयी श्री रामकृष्ण म्हणत. एक दिवस नरेंद्राला येताना पाहून श्री रामकृष्ण आमचेकडे वळून म्हणाले, शुष्क ज्ञानाचे डोळे कधी असे असतात काय? ज्ञानाबरोबरच भक्तीही त्याच्या अंतःकरणात भरलेली आहे. केवळ पुरुषोचित भावच ज्याच्यामध्ये असतो त्याच्या स्तनाच्या बाजूचा भाग कधीही काळा नसतो. महावीर अर्जुनाचे असेच होते. नरेंद्र दक्षिणेश्वरी आला म्हणजे कित्येकदा त्याला दुरून पाहता श्री रामकृष्णांना भावावेश प्राप्त होई. मग देहभानावर आल्यावर पुष्कळ वेळपर्यंत ते त्याच्याबरोबर धार्मिक विषयांवर बोलत असत. कित्येक वेळा असे बोलणे चालले असता त्यांना गाणे ऐकण्याची इच्छा होई व नरेंद्राने गाण्यास सुरुवात केल्याबरोबर ते समाधीमग्न होऊन जात. असे झाले तरी नरेंद्राने गाणे चालूच ठेवावे. श्री रामकृष्ण देहभानावर आल्यावर पुष्कळदा ते नरेंद्रला एखादे विशेष गाणे गाण्यास सांगत आणि सर्वांच्या शेवटी जो कुछ है सो तू ही है हे गाणे त्याला म्हणावयास सांगत. अशा रीतीने नरेंद्र आला म्हणजे त्यांच्या आनंदाला जणू भरते येई. दक्षिणेश्वराच्या काली मंदिरात त्यावेळी प्रतापचंद्र हाजरा म्हणून एक गृहस्थ राहत असे मागे सांगितलेच आहे. जप ध्यान वगैरे करण्यात तो बराच वेळ घालवे. त्याच्या घरची सांपत्तिक स्थिती बरी नसे व ईश्वराची भक्ती करण्यात त्याने आपल्याला संपत्ती द्यावी अशी त्याची मनातील इच्छा असे. त्याचे असे म्हणणे असे की ईश्वराची उपासना केल्यास तो आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करतो. त्याच्याजवळ ऐश्वर्याचा तोटा नसल्यामुळे भक्ताची इच्छा असेल तर तो त्याला संपत्तीसुद्धा देतो. अशा प्रकारची सकाम भक्ती न करता निष्काम भावाने भक्ती करीत जावी असं त्याला प्रथमपासून श्री रामकृष्ण उपदेश करीत. ते त्याला पटू नये. श्री रामकृष्णांच्या दर्शनात जसे अनेक लोक येतात तसेच आपल्याकडेही येत जावेत अशी त्याची इच्छा असे व म्हणून आलेल्या मंडळींबरोबर 4-2 वेदांताच्या गप्पा मारून त्यांच्यावर आपली छाप बसवण्याचा तो प्रयत्न करी. त्याची बुद्धीही बरी असल्यामुळे तो पुष्कळ वेळा सफलही होई. हाजरा महाशयांशी फारसा संबंध ठेवू नये असे श्री रामकृष्ण आम्हाला सांगत. ते म्हणत,
हा जरा मोठा हिशोबी बुद्धीचा आहे, त्याचे कधी ऐकत जाऊ नका. तेथे येणाऱ्या मंडळींपैकी नरेंद्राची व त्याची काही दिवस बरीच गट्टी जमली होती. नरेंद्र त्याच्याबरोबर पाश्चात्य तत्त्ववेत्त्यांच्या मतांसंबंधी पुष्कळ वेळा चर्चा करीत बसे. परंतु एखादा वादाचा प्रश्न उपस्थित झाल्यास मात्र नरेंद्रापुढे त्याला नेहमी हार खावी लागे. नेहमी त्याने नरेंद्राचे बोलणे अगदी लक्ष लावून ऐकावे, म्हणून नरेंद्रही त्याच्यावर खुश असे. त्या दोघांची अशी दोस्ती पाहून आम्ही कित्येक वेळा हसत हसत म्हणावे, आता काय बुवा, हजरामाशे झाले आहेत नरेंद्राचे दोस्त. एक दिवस अद्वैत मतासंबंधी बोलणे चालले असता जीव व ब्रह्म्याचे ऐक्य आहे ही गोष्ट श्री रामकृष्णांनी नरेंद्रला अनेक प्रकारांनी समजून सांगितली. त्यांचे सर्व बोलणे नरेंद्राने नीट लक्ष लावून ऐकले, परंतु ते त्याला पटले नाही. बोलणे संपल्यावर नरेंद्र नेहमीप्रमाणे हजरा महाशयांकडे गेला व नुकत्याच ऐकलेल्या अद्वैत मताचा उपहास करून म्हणू लागला, ही किती विचित्र गोष्ट आहे. काय म्हणे, घर ईश्वर, दार ईश्वर, भांडे ईश्वर, झाड ईश्वर, तुम्ही आम्ही सर्वजण ईश्वर, असे असणे कधीतरी शक्य आहे काय? हजरा महाशयांनीही नरेंद्रच्या म्हणण्याला पुष्टी दिली व ते दोघे मोठमोठ्याने खो खो हसू लागले. श्री रामकृष्ण त्यावेळी भावावस्थेत होते. नरेंद्रचे हसणे ऐकून ते आपले नेसण्याचे धोतर बगलेत मारून बाहेर आले आणि तुमच्या काय गोष्टी चालल्या आहेत रे, असे म्हणून हसत हसत नरेंद्राजवळ जाऊन त्यांनी त्याच्या अंगाला स्पर्श केला व आपण समाधीमग्न होऊन गेले. नरेंद्रनाथ सांगत असे, श्री रामकृष्णांच्या त्या दिवशीच्या अद्भुत स्पर्शाने क्षणार्धात माझे विलक्षण भावांतर होऊन गेले. काय चमत्कार! मला खरोखरच असे दिसू लागले की या साऱ्या ब्रह्मांडात ईश्वरा वाचून इतर काहीही नाही. असे पाहून मी आपला विचार करू लागलो की पाहू हीच मनाची अवस्था किती वेळ टिकते ती. पण त्या दिवशी काही ती स्थिती बिलकुल कमी झाली नाही. घरी परत आलो, तिथेही तेच. जे जे दिसते ते ईश्वरच आहे असे वाटे. जेवायला बसलो तर असे दिसू लागले की ताट वाटी अन्न वाढणारा, मी स्वतः जेवणारा हे सारे ईश्वरच आहे. कसे बसे 1-2 घास खाल्ले, पुढे जेवणच जाईना. असा काय स्वस्थ बसला आहेस, आज जेवत का नाहीस, असे आईने विचारले. त्याबरोबर एकदम भानावर आलो व पुन्हा 1-2 घास खाऊन स्वस्थ बसलो. सारा दिवस जेवताना, चालताना, कॉलेजात जाताना असेच वाटायचे की सर्व काही ईश्वरमयच आहे आणि सर्व वेळ एखाद्या भूताने पछाडल्याप्रमाणे त्या विचाराशिवाय दुसरा विचारच मनात येऊ नये. रस्त्यातून चालताना गाडी पुढून येत आहे असे मी चांगले पाहतोय, पण तिच्या पुढून बाजूला होण्याची प्रवृत्तीच होऊ नये. वाटावे की काय हरकत आहे, गाडी तरी काय ईश्वरच की नाही, तिच्यात आणि माझ्यात काय फरक. हातपाय जसे ढिले पडलेले असावे आणि कितीही खाल्ले तरी तृप्ती म्हणून होऊ नये. असे वाटावे की इतका वेळ मी कुठे खाल्ले, दुसऱ्याच कोणीतरी खाल्ले. खायला बसावे, मध्येच झोप यावी, पुन्हा उठावे, पुन्हा 4 घास खावे. एखाद्या दिवशी इतके जेवावे की काही सुमारच नाही. आणि आश्चर्य हे की त्यापासून प्रकृतीत काही एक बिघाडही होऊ नये. हा सारा प्रकार पाहून आईच्या तोंडचे पाणी पळाले. एखाद्या वेळी तिने म्हणावे, हा आता वाचणे कठीण दिसते. बरे, हा सर्वेश्वर भाव जेव्हा थोडा बहुत कमी होईल तेव्हा हे सारे जगत स्वप्न आहे असे वाटावे. हेदू या तलावाजवळच्या रेल्वेच्या रुळावर डोके आपटावे व हे रूळ खरे आहेत की स्वप्नातलेच आहेत हे पाहावे. हातापायात शक्ती नसल्यामुळे वाटावे की आता अर्धांगवायू खास होणार. अशा अवस्थेत बरेच दिवस गेल्यावर मग हा भाव जरा जरा कमी होऊ लागला आणि जेव्हा पहिल्यासारखा देहभानावर आलो तेव्हा वाटले की हाच तो अद्वैत विज्ञानाचा थोडासा अनुभव. शास्त्रात याबद्दल जे काही लिहिले आहे ते काही तर मग खोटे नव्हे. आणि तेव्हापासून अद्वैत तत्वासंबंधी माझ्या मनात कधीही संशय आला नाही. श्री रामकृष्ण संबंधाने आणखी एक अद्भुत व सुंदर घटना आम्ही नरेंद्राच्या तोंडून ऐकली व तेव्हापासून श्री रामकृष्णाबद्दलची आमची मते अगदी बदलून गेली. त्यावेळेपर्यंत आमचा असा समज होता की श्री रामकृष्ण म्हणजे इतर जसे साधू संत असतात त्यांच्याचप्रमाणे एक साधू आहेत इतकेच. परंतु नरेंद्रनाथांच्या तोंडून खालील गोष्ट ऐकल्यावर आमची खात्री झाली की श्री रामकृष्ण हे सामान्य साधू नसून श्री चैतन्य, श्रीकृष्ण, येशू ख्रिस्त वगैरे महापुरुषाच्याच कोटीतील महापुरुष होत. ती गोष्ट अशी, एक दिवस आम्ही नरेंद्रनाथाच्या घरी दुपारच्या वेळी गेलो होतो व संध्याकाळपर्यंत त्याच्याबरोबर अनेक विषयांवर गप्पा गोष्टी करून मग त्याच्याबरोबर हेदू या तळ्यावर फिरण्यास गेलो. आज नरेंद्राची स्वारी फार खुशीत होती व श्री रामकृष्णांच्या अलभ्य सहवासाच्या लाभाने स्वतःच्या मनावर काय परिणाम झाला होता
याचे तो तन्मय होऊन वर्णन करत होता. त्याची वृत्ती अत्यंत तल्लीन होऊन गेली होती व त्या तल्लीनतेच्या भरात त्याच्या हृदयातील आनंद पुढील पदाच्या रूपाने बाहेर पडू लागला. प्रेमधन विलाय गोरा राय, तोरा के निधी रे आय, प्रेम कलसे कलसे ढाले तबू ना फुराये, प्रेमे शांतिपूर डुबुडुबु नदे भेसे जाय, गौर प्रेमेर हल्लो लेते नदे भेस जाय. नरेंद्र तन्मय होऊन हे पद कितीतरी वेळ घोळून घोळून म्हणत होता. पद संपल्यावर तो आपल्याशीच म्हणू लागला, खरोखरच लूट मांडली आहे. प्रेम म्हणा, भक्ती म्हणा, ज्ञान म्हणा, मुक्ती म्हणा, ज्याला जे हवे ते त्याला गौरांग वाटत सुटला आहे. काय ही अद्भुत शक्ती. क्षणभर स्तब्ध राहिल्यानंतर म्हणाला, रात्री दाराला कडी लावून बिछाण्यावर पडलो होतो. इतक्यात एकाएकी या शरीराच्या आत असणाऱ्याला आकर्षण करून नेऊन दक्षिणेश्वरी हजर केले आणि मग तिथे कितीतरी वेळ गप्पा गोष्टी आणि उपदेश झाल्यावर फिरून तेथून परत घरी पोहोचते केले. काय ही अद्भुत शक्ती. या गौरांगाला, या दक्षिणेश्वरच्या गौरांगाला काय वाटेल ते करतायत. अशा रीतीने श्री रामकृष्णांच्या दिव्य सहवासात नरेंद्राचे दिवस जात होते. तरी धर्मजिज्ञासेच्या भरात त्याचे वाचन काही कमी झाले नव्हते. कारण इतर सर्व विषयांप्रमाणे धर्मविषयी आपल्या बुद्धीच्या जोरावरच आकलन करून घेण्याची त्याची धमक होती. 1881 FAची परीक्षा झाल्यावर त्याने मिल आदी करून पाश्चात्य नैयायिकांचे ग्रंथ वाचून टाकले होतेच. आता डेकार्टचा अहमवाद, ह्यूम व येन व स्पेन्सर यांचा अज्ञेयवाद वगैरे निरनिराळ्या मतांच्या परिशीलनात त्याचा वेळ जाऊ लागला. जर्मन तत्त्ववेत्यांपैकी कॅट, हेगेल, शोपेनहॉर, फिक्के वगैरेचे ग्रंथही त्याने वाचून काढले. शरीरातील निरनिराळे अवयव व स्नायू वगैरेची पूर्ण माहिती करून घेण्यासाठी या सुमारास तो मधूनमधून मेडिकल कॉलेजमध्येही जाऊन तेथील व्याख्याने ऐकत असे. अशा रीतीने 1884 BA परीक्षा पास होण्याच्या पूर्वीच पाश्चात्य तत्त्वज्ञानांच्या मतांची त्याने चांगली माहिती करून घेतली होती व त्याला कळून चुकले होते की या सर्व मतामतांच्या गलबल्यात ईश्वर प्राप्तीचा निश्चित मार्ग सापडणे दूरच राहो. पण उलट ही सर्व मते मानवबुद्धीच्या सीमेपलीकडे असलेल्या सद्वस्तूची ओळख करून देण्यास सर्वथैव असमर्थ आहेत. आणि हे जाणल्यापासून तर त्याच्या मनाची अशांती अधिकच वाढली. असे झाले तरी मनाची समजूत घालण्यासाठी म्हणून उगीच वाटेल त्याच्यावर विश्वास ठेवायचा व तो सांगेल तसे वागायचे ही गोष्ट त्याच्या मनाला कधीच शिवली नाही. आणि म्हणूनच श्री रामकृष्णांच्या निरनिराळ्या आध्यात्मिक अवस्था व अनुभव यांचीही परीक्षा करून पाहण्यास त्याने कधी कमी केले नाही. त्याच्या सर्व संशयाचे छेदन करणारा श्री रामकृष्णांसारखा गुरु जर त्याला त्यावेळी मिळाला नसता तर त्याचे मन संशयसागरात कोठे भरगटले असते हे कोणी सांगावे. श्री रामकृष्णांनी त्याला स्पष्ट सांगितले की अंतःकरणापासून केलेली प्रार्थना ईश्वर सर्वदा श्रवण करतो आणि ज्याप्रमाणे माझ्यात तुझ्यात आता गप्पा गोष्टी चालल्या आहेत त्यापेक्षाही अधिक स्पष्ट रीतीने ईश्वराला पाहता येते, त्याचे बोलणे ऐकता येते. एवढेच काय, पण त्याला स्पर्शही करता येतो हे मी शपथेवर सांगायला तयार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी हेही सांगितले की ईश्वराची निरनिराळी रूपे म्हणजे केवळ मनाचा खेळ आहे, त्यात सत्य काहीच नाही असा तुझा समज असेल तरी हरकत नाही. पण या जगाचा नियामक असा कोणी एक ईश्वर आहे या गोष्टीवर जर तुझा विश्वास असेल तर हे ईश्वरा, तू कसा आहेस हे मला समजत नाही, म्हणून तू कसा आहेस ते मला तूच समजावून दे अशी तू अंतःकरणापासून प्रार्थना कर. तो अंतर्यामी भगवान तुझी प्रार्थना ऐकेलच ऐकेल. या आश्वासनाने नरेंद्रच्या गोंधळलेल्या मनाला धीर आला आणि तेव्हापासून त्याने साधनांना सुरुवात केली आणि एकांतवास, अध्ययन, तपस्या आणि दक्षिणेश्वरी वरचेवर जाणे येणे यात नरेंद्राचा वेळ जाऊ लागला. त्याने वकील व्हावे असे त्याच्या वडिलांच्या मनात असल्यामुळे त्याने त्याला एव्हापासूनच निमाई चरण बसू या सुप्रसिद्ध वकिलांकडे काम शिकण्यास ठेवून दिले व त्याचे लग्न करण्याचा बेत ठरवून मुली पाहण्यासही सुरुवात केली. त्या दिवसात श्री रामकृष्ण आपण होऊन मधून नरेंद्राच्या घरी जात व साधन भजनासंबंधी नाना प्रकारचे उपदेश त्याला करीत. भक्तमंडळींच्या तोंडून नरेंद्राचे लग्न ठरत असल्याचे ऐकून श्री रामकृष्णांच्या जीवाला चैन पडेना व इतर साधारण लोकांप्रमाणे नरेंद्रही संसारी तर बनणार नाही ना या भीतीने त्यांच्या मनाची गडबड उडून गेली. आईबापांच्या सुखासाठी व त्यांना दुःख होऊ नये म्हणून नरेंद्र कदाचित लग्न करून टाकीलही असे वाटून त्यांनी त्याला ब्रह्मचर्य पालनाविषयी उल्हासित करावे. त्यांनी म्हणावे,
12 वर्षेपर्यंत अखंड ब्रह्मचर्य पालन केल्यास मनुष्याची मेधानाडी उघडते. तेव्हा त्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म विषयात सुद्धा चालू शकते व त्यांचे आकलन करू शकते. अशा प्रकारच्या बुद्धीच्या सहाय्यानेच ईश्वराचा साक्षात्कार करून घेता येतो. अशा प्रकारची शुद्ध बुद्धीच त्याची धारणा करू शकते. त्यांनी श्री जगदंबेजवळ मोठ्या काकुळतेने म्हणत बसावे, आई, नरेंद्राला संसारात जगडून टाकू नकोस, त्याचे लग्न फिसकटून टाक. पुढे जगदंबेने जेव्हा त्यांना सांगितले की नरेंद्राचे लग्न होणार नाही, तेव्हा कुठे त्यांच्या जीवात जीव आला व त्याच्या संबंधाने ते निश्चिंत झाले. स्वामी विवेकानंद सांगत असत, एक दिवस श्री रामकृष्ण मला ब्रह्मचर्य पालनाचा उपदेश करीत असता माझ्या आजीने ते ऐकून माझ्या मात्यापित्यांजवळ सांगितले. संन्यासाच्या संगतीने मी कदाचित संन्यासी होईन या भीतीने त्यांनी माझ्या लग्नाची मोठ्या जारीने खटपट चालवली. पण उपयोग काय? श्री रामकृष्णांच्या प्रबल इच्छाशक्तीपुढे त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ झाले. कित्येकदा तर असेही व्हावे की इतर सर्व गोष्टी कराव्या आणि एखाद्या अगदी सामान्य गोष्टीवरूनही लग्न मोडावे. बरे, या संन्यासाची संगत सोड असेही नरेंद्राला सांगण्यात कोणी धजत नसे, कारण त्याचा करारी स्वभाव सर्वांना पूर्ण माहीत होता व त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट त्याला कराव्यास सांगितल्यास त्याचा भलताच परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत असे. असो, श्री रामकृष्णांच्या दिव्य सहवासात त्याचे दिवस यावेळी कसे आनंदात जात असत याविषयी तो पुढे आम्हाजवळ कित्येकदा बोलत असे. तो म्हणे, श्री रामकृष्णांच्या संगतीत दिवस कसे आनंदात जात याची कल्पना इतरांना करून देणे कठीण आहे. खेळणे, गप्पा गोष्टी करणे वगैरे साध्या गोष्टी चालल्या असतासुद्धा त्यांनी आम्हाला नेहमी उच्च तऱ्हेचे शिक्षण न कळत कसे देत असावे याची आता आठवण होऊन मन चकित होऊन जाते. एखादा शक्तिसंपन्न मल्ल आपल्या लहान शिष्यांबरोबर कुस्ती खेळत असता स्वतः सावध राहून कधी आपण जणू अत्यंत आयासपूर्वक त्याला पकडीत आहोत असे भासवून अथवा कधी शिष्याकडूनही स्वतः पडून त्याचा आत्मविश्वास वाढवत असतो, तसाच प्रकार आमच्याशी वागताना श्री रामकृष्णांचा असे. आमची मने यत्किंचितही न दुखवता त्याने आमचे दोष आम्हाला दाखवावे. आमच्या एखाद्या लहानच्या गुणाची सुद्धा प्रशंसा करून तो अधिक वाढवण्याविषयी आम्हाला उत्तेजन द्यावे आणि एखाद्या वासनेच्या तडाख्यात सापडून आम्ही जीवनाचे ध्येय गमावून बसू नये म्हणून आमचे प्रत्येक आचरण बारकाईने पाहून आम्हाला नेहमी सद्विचार करण्यास सांगावे. आणि आश्चर्याची गोष्ट ही की ते आमचा प्रत्येक व्यवहार निरखून पाहत आहेत असे आम्हाला त्यावेळी कधीही समजून येऊ नये. शिक्षण देण्याचे आणि माणूस तयार करण्याचे त्यांचे अपूर्व कौशल्य यातच होते. श्री रामकृष्णांचे साधनस्थळ जी पंचवटी, तेथेच आम्ही ध्यानधारणादी करीत असावे. ध्यानधारणाच काय, पण गप्पा गोष्टी, खेळ वगैरे सुद्धा आम्ही तेथेच करत असू. बहुतेक वेळी श्री रामकृष्णही तेथे येत असत व ते असले म्हणजे तेथे आनंदाचे जणू तुफान सुटे. तिथे आम्ही शिवाशिवी खेळावी, माधवी लतांची खाली लोंबत असलेली बळकट दोरखंडे पकडून झोके घ्यावे, तर कधी तेथे स्वयंपाकही करावा. एक दिवस मी स्वयंपाक केल्याचे पाहून श्री रामकृष्णाने स्वतः तेथे भोजन केले. ते ब्राह्मणेतर वर्णाच्या हातचे अन्न ग्रहण करू शकत नाहीत हे माहीत असल्यामुळे त्यांच्यासाठी श्री जगदंबेच्या प्रसादाची आम्ही अगोदरच व्यवस्था करून ठेवली होती. परंतु श्री रामकृष्णांनी माझ्याच हातचे खाण्याचा हट्ट धरला. ते म्हणाले, तुझ्यासारख्या शुद्ध सत्वगुणी मनुष्याच्या हातचे अन्न खाल्ल्यास काही दोष लागणार नाही. तसे करण्यास मी पुष्कळ हरकत घेतली तरी त्यांनी तिकडे लक्षच दिले नाही आणि माझ्या हातचे अन्न मोठ्या आनंदाने खाल्ले. असो, आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.